नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने असेल किंवा इतर सरळ सेवा पदभरतीच्या माध्यमातून जी पदे भरली जातात अशा पदांच्या जाहिराती आता सध्या येत आहेत. मग ते शिक्षक भरती आहे, पोलीस भरती आहे किंवा बाकीच्या भरती आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणी वयोमर्यादा आणि बाकीचा क्रायटेरिया हा वेगवेगळा दिसून येत आहे. मग यामध्ये आता सध्या तर पवित्र पोर्टलला शिक्षक भरती चालू आहे. त्याच याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणी वेगवेगळ्या जाहिराती येतात, कंत्राटी भरतीच्या जाहिराती येतात. हा वेगवेगळा फरक का आहे, त्याच्यात वयाची मर्यादा वेगवेगळी का दिलेली आहे ती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. कारण जो युवा प्रशिक्षण आहे, कौशल्य विकास आहे, यांच्या माध्यमातून वेगवेगळे 2-3 GR काढलेले आहेत आणि त्यांच्या अंतर्गत ह्या बाकीच्या भरती होत आहेत आणि म्हणून हा फरक यामध्ये दिसून येत आहे. पवित्र पोर्टलवरची शिक्षक भरती, त्याचप्रमाणे 20 पटसंख्या असणाऱ्या शाळांची शिक्षक भरती, जे सेवानिवृत्त आणि DED BED धारक आहे ती शिक्षक भरती वेगळी आहे. पवित्र पोर्टलवरची शिक्षक भरती वेगळी आहे. त्यानंतर जी कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरण्यात येत आहेत ती शिक्षक भरती वेगळी आहे. म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षक भरतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नक्की कोणते क्रायटेरिया आहेत हे मुद्दे नव्याने उपस्थित झालेले आहेत. कारण ह्या प्रकारच्या जाहिराती ह्या आता वेगवेगळ्या यायला सुरुवात झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये त्या आलेल्या आहेत, काही जिल्ह्यांमध्ये तर ह्याची पदभरती देखील झालेली आहे. मग हा फरक का आहे यासाठी तुम्हाला 2 ते 3 महत्त्वाचे GR समजून घ्यावे लागतील. जे आहे की जसं की योजनादूत आहे, युवा प्रशिक्षण आहे आणि कॉन्ट्रॅक्ट भरती आहे. ह्या 2-3 GRच्या माध्यमातून जर ते 3 GR तुम्ही समजून घेतले तर ह्या बाकीच्या क्रायटेरियामध्ये असणारा फरक तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. परंतु त्यापूर्वी आता आपण सध्या पवित्र पोर्टलला एक प्रेस नोट प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच मुद्दा वेगळा आहे, तो आपण पाहूया. ही जी प्रेस नोट प्रसिद्ध झालेली आहे ह्यामध्ये 6 ते 7 पॉईंट नमूद केलेले आहेत. परंतु आपल्याला कोणतेही पॉईंट वाचण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी पवित्र पोर्टलवरच्या ज्या सूचना या आधी आलेल्या होत्या त्यामध्ये देखील सेम पॉईंट असतात. फक्त एकच मुद्दा यामध्ये आहे की जी 7 तारखेला गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणार होते त्यामध्ये डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन 2 लेवलला होत असल्याने, एक म्हणजे शिक्षणाधिकारी आणि एक म्हणजे त्यांचा संस्था, तर या 2 पातळीवरती डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होत असल्यामुळे लागणारा वेळ लक्षात घेता ही तारीख 7 वरनं 13 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे फक्त मुदतवाढीसाठीची ही प्रेस नोट आहे, यामध्ये बाकीच्या गोष्टी वाचण्याची गरज नाही. म्हणजे 7 तारखेला जी प्रोसिजर कंप्लीट होणार होती आता त्यांच्यासाठी तो टॅब हा 13 तारखेपर्यंत ओपन राहील. मग 13च्या नंतर या ठिकाणी लिस्ट लागेल आणि आपल्याला पुन्हा 13 किंवा 14 तारखेला न्यूज बुलेटिनमध्ये अजून वेगळं काय यामध्ये येतं ती न्यूज बुलेटिन पुन्हा प्रसिद्ध झालेली आपल्याला दिसून येईल. आता यामध्ये हा एक पहिला GR बघू बघा. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत हा जो GR आहे. आता हे नाव तुम्ही ऐकलं असेल, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना. आता हे कोणत्या विभागाच्या अंतर्गत येतं तर कौशल्य रोजगार उद्योजकता ह्या विभागाअंतर्गत. याचा अर्थ असा आहे की समजा आपल्याला एखादा शिक्षक भरतीचा GR पाहिजे असेल तर तो GR आपल्याला कशा अंतर्गत भेटतो, जे महाराष्ट्र शासनाचं पवित्र पोर्टल आहे त्याच्या न्यूज बुलेटिनमध्ये भेटतो. शासन निर्णय पाहिजे असेल तर शिक्षण व तंत्र विभाग यांच्या अंतर्गत भेटतो. महिलांसंबंधी असेल किंवा जे बालविकास विभाग आहे याच्या संदर्भातचा जो GR असतो तो आपल्याला महिला कल्याण व बालविकास विभाग, ही जी विभागाची नावे आहेत यांच्या अंतर्गत आपल्याला असे GR भेटतात. तसा आता जे महाराष्ट्र शासनाने हा GR काढलेला आहे तो कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग याच्या अंतर्गत येतो. आता यामध्ये हा GR का काढण्यात आला तर जे महाराष्ट्राचे जे तरुण आहेत त्यांना रोजगार क्षमतेत वाढ, म्हणजे रोजगाराची क्षमता वाढावी आणि त्यामध्ये नवीन रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, जे ट्रेनिंग देणार आहे त्याच्या माध्यमातून. आता ही कन्सेप्ट काही राज्यांमध्ये ऑलरेडी होती, तसंच सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा असते आणि आता ही सध्या आहे ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुद्धा सुरू केलेली आहे. पण गेल्या वर्षीसुद्धा अशा प्रकारची योजना त्यांची होती, परंतु ऑनलाईन प्लॅटफॉर्म नव्हता किंवा असे स्पेशली GR नव्हते, तर ते रोजगार मेळावा घेऊन ह्या गोष्टी करत होते. तर आता हा एक प्लॅटफॉर्म त्यांनी निर्माण केलेला आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना गरज आहे असे विद्यार्थी लॉग इन करणार आणि ज्या संस्थांना सामाजिक आणि
शैक्षणिक कोणत्याही संस्था असो, ज्यांना गरज आहे ते लॉग इन करणार आणि दोघांच्या लॉग इनचा दुवा असणार आहे. तर याची वेबसाईट, ज्याला गरज आहे तो त्या ठिकाणी लॉग इन करणार आणि ज्यांना पाहिजे आहे एखादा कर्मचारी ते त्या ठिकाणी लॉग इन करणार आणि ऑनलाईन पद्धतीने ते दिसणार आणि मग आपण अप्लाय करू शकतो. अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मग हा जो GR आहे तो प्राथमिक, दुय्यम, तृतीय, चतुर्थ श्रेणी ह्या सर्व श्रेणीसाठी लागू होतो, कारण हा मुख्य GR आहे आणि तो जे ते आपापला विभाग, जिल्हा आपली प्रत्येकाची नोटीस काढून कोणती पदं भरायची आहेत ती पेपरला देखील त्याच्या ॲडव्हर्टाईज येतात, तर ती पदे त्या ठिकाणी भरली जातात. परंतु हा जो GR आहे तो मुख्य GR आहे, तो बाकीच्या स्तरावरती प्रसारित केला जातो. आता हा GR जर तुम्ही नीट समजून घेतला तर तुम्हाला पुढच्या गोष्टी ॲटोमॅटिकच समजून जातील. रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना आहे. आता राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय शोधतात, त्याचबरोबर ते बाहेर पडतात आणि व्यवसाय नोकरी संबंधित अनुभव याचा अभाव असल्यामुळे व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरीत प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यामुळे असल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. मग त्यामध्ये 12वी पास असेल, ITI पदवीधर, पदवी आणि पदव्युत्तर पदवी म्हणजे सगळेच शैक्षणिक वर्षांचा यामध्ये समावेश आहे. उद्योग व बेरोजगार युवक यांना साधारणतः दुव्याचा अभाव असल्यामुळे युवकांना शिक्षणानंतर अनुभवच्या अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनास येत आहे आणि म्हणून रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम 3 डिसेंबर 1974 तेव्हापासून हा राबवण्यात येत आहे आणि मग आता हे शासन निर्णय त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि हा ऑनलाईन अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म ह्या 2024 आणि 25 या आर्थिक वर्षापासून सुरू होत आहे, कारण जे गव्हर्नमेंटचे बजेट सादर केलं त्यामध्ये हा पॉईंट मांडण्यात आलेला होता. आता मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचं स्वरूप काय आहे, तर कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता ह्या सगळ्या विभागांमध्ये जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. आणि यासाठी रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उमेदवार आणि उद्योजक दोघांमध्ये हे संकेतस्थळ काम करणार आहे. आता ह्या पुन्हा या ठिकाणी दिलेलं आहे की या संकेतस्थळावरती तुम्ही नोंदणी कशी करायची, कोणकोणते उमेदवार या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकतात, कोणते उद्योग यातून तुम्हाला चालना भेटणार आहे, म्हणजे कारण पुढे जाऊन उद्योगांना अर्थसहाय्यसुद्धा याच्या माध्यमातून केलं जाणार आहे. आता हे पूर्ण जी योजना आहे ह्या योजनेमध्ये सरसकट सगळ्याच ठिकाणी वयोगट काय लिहिलेलं आहे, 18 ते 35 वर्ष वयोगट. आता याच्या अंतर्गत पोलीस भरतीसुद्धा होणार, याच्या अंतर्गत शिक्षण क्षेत्रातल्या पुढे यामध्ये एनेक्स्चरमध्ये बाकीच्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेतच, पण सगळी पदे जसं सांगितलं प्राथमिक, माध्यमिक, पुन्हा आपण ज्याला द्वितीय श्रेणी बोलतो, तृतीय श्रेणी बोलतो, सेवा क्षेत्र बोलतो, सगळे. पण या ठिकाणी वयोमर्यादा आहे 35 वर्ष. 35 वर्षापेक्षा कमी वय असावं आणि 18पेक्षा वरती. 18पेक्षा वरती हे तर सरसकट असतंच, परंतु मॅक्झिमम आहे ते 35 वर्ष आहे. मग आता काही ठिकाणी आता शिक्षक भरतीसाठी 38 वर्ष आहे, मग आता या ठिकाणी 35 वर्ष. पोलीस भरतीसाठी वेगळं वय आहे, या ठिकाणी 35 वर्ष. हा फरक याच्यामुळे पडतो कारण ही जी योजना राबवण्यात येत आहे ही कोणाच्या अंतर्गत आहे, आता ही युवा प्रशिक्षणाच्या अंतर्गत ही योजना आहे, म्हणून या ठिकाणी वय 35 आहे. उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, त्याने आधार नोंदणी असावी, बँक खातं असावं. आता आधार नोंदणी का असावं, का तर त्याला DBT लिंक असतं, डायरेक्ट बेनिफिट ज्या बँक खात्यामध्ये जमा होणार तुमचं पेमेंट, त्यासाठी हे DBT लिंक असणं गरजेचं आहे आणि म्हणून ही आधार नोंदणी असावी आणि बँक खात्याला ते संलग्न असावं. आणि मग बाकीची जर तुम्हाला उद्योग करायचा असेल त्यासाठीचा क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे. आता जेव्हा आपण एखादी इंटर्नशिप करतो त्याचा कालावधी जसा 6 महिन्यांचा असतो, सेम तसाच हा कालावधी आहे, 6 महिन्यांचा कालावधी आहे. आणि या योजनेत शासनामार्फत विद्या वेतन दिलं जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र, म्हणजे तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्रसुद्धा ते देणार आणि ते प्रशिक्षण पूर्ण करत असताना ज्याला आपण स्टायपेंड बोलतो ते वेतन देखील दिलं जाणार आहे. 6, 8 आणि 10 हा त्यांचा स्लॅब आहे. आणि इथं खाली दिलेलं आहे तेच JDBT लिंक वगैरे असावं. आणि पुढे त्याच्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत की 10 दिवसांपेक्षा ते जास्त गैरहजर नसावे, त्यांनी रोज यावं, काम करावं. आणि ह्या योजनेसाठीची ही जी कमिटी आहे ती कमिटी गठीत केलेली आहे. त्याची पदं अध्यक्ष उपाध्यक्ष कुठलंही काम करताना एखादी कमिटी गठीत करतात आणि त्यामध्ये ही पदं असतातच. आता या योजनेची अंमलबजावणी कोणी करायची आहे तर इथे लिहिलेलं आहे बघा, जिल्हा स्तरावर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता हे या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी करतील, म्हणजे जिल्हा स्तरावरती करायची आहे. सदर योजनेच्या नियंत्रणासाठी लागणारे राज्य जिल्हास्तर मनुष्यबळ याची नियुक्तीबाबत स्वतंत्र मार्गदर्शक सूचना विभागामार्फत निर्गमित करण्यात येईल. हा तर मेन GR आहे. हा सगळ्या जिल्ह्यांना हा GR फॉरवर्ड केला जातो आणि मग बाकीचे जिल्हा स्तरावरती त्यांचे डिसिजन घेत असतात. फक्त मूळ क्रायटेरिया काय आहे त्यांचा की वयोगट आहे तो 18 ते 35 वर्ष या दरम्यान. पुन्हा यामध्ये एखादा विद्यार्थी शिक्षण घेत असेल असा नाही पाहिजे. मग आता ह्या जो युवा कार्यप्रशिक्षण योजना आहे ही लोकांना माहिती कशी भेटणार? ऑनलाईन प्लॅटफॉर्म तर आहे, पण कोणाच्या माध्यमातून भेटणार तर योजना दूत. आणि मग त्यांनी अजून एक GR काढला जो योजना दूत म्हणून काम करेन आणि अशी घोषणा केलेली त्यांनी की 50,000 योजना दूत या ठिकाणी नेमून देणार आहेत. आता योजना दूत म्हणजे काय तर ह्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत त्या इतरांपर्यंत पोचवणारा दूत जो काम करेल त्याला त्यांनी योजना दूत हे नाव दिलं आणि 50,000 भरती करणार असं त्यांनी सांगितलं. कशासाठी तर हे जे कौशल्य रोजगार उद्योजकताचे नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे, ह्या योजना आहेत, ह्या इतरांपर्यंत पोचवण्यासाठी. आणि मग पुढे त्यांनी GR काढला जो योजनादूत नावाने आहे. आता त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे. जसं मी मागाशी म्हटलं की तुम्ही 2 ते 3 GR समजून घेतले तर बाकीच्या गोष्टी ॲटोमॅटिक तुम्हाला समजून जातील. त्यातला हा पहिला होता जो युवा कार्यप्रशिक्षण होता, पण त्याचं काम पुढे करण्यासाठी फॉरवर्ड करण्यासाठी लोकांना माहिती देण्यासाठी योजना दूत हा दुसरा GR आहे. मग आता हा योजना दूत कसा नेमणार तर ग्रामपंचायतीसाठी 1 आणि शहरी भागासाठी 5,000 लोकसंख्येसाठी 1 असा हा योजना दूत ही व्यक्ती काम करेल. बाकी या योजना दूत म्हणून जो काम करणार त्याचं सुद्धा बँकेशी आधार लिंक असावं, कारण डायरेक्ट बेनिफिट येणार आहे. सेम पगार आहे त्यांना सुद्धा. आता पुन्हा या मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत आता काय काय येतं ते बघा. खाजगी, आता हे खूप महत्त्वाचं आहे कारण शिक्षण क्षेत्राचा मुद्दा याच्यामध्येच आहे. खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग म्हणजे दोन्ही पण जे आपण म्हणतो गव्हर्नमेंट ते सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे. शासकीय निमशासकीय आस्थापना, स्टार्टअप, सहकारी संस्था, सामाजिक संस्था, सेवा क्षेत्र, आता सेवामध्ये सगळंच येतं, सार्वजनिक कंपन्या, मग त्या खाजगी आणि सार्वजनिक दोन्हीसुद्धा. आता सहभाग बघा, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये सहभागधारकांची जबाबदारी. आता सहभाग इथे खाली लिहिलेला आहे बघा, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, म्हणजे शिक्षण क्षेत्रातले सुद्धा या ठिकाणी सहभागी असणार. कामगार विभाग, वस्तुसेवा, सामाजिक न्याय, आदिवासी बहुजन कल्याण, अल्पसंख्याक, नगर विकास, पर्यावरण. इथे खाली आहे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण व संचालनालय, तंत्र शिक्षण संचालनालय, पुढे आहे उच्च शिक्षण संचालनालय. अशा प्रकारच्या सगळ्या शाखा याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजे साहजिकच शिक्षण क्षेत्रसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सगळ्या शाखा इन्क्लूड असल्यामुळे आता हे जे कौशल्य आहे हे कोणाच्या अंतर्गत, आता मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण
याचा प्रचार प्रसार कोण करणार? योजनादूत करणार. म्हणजे ह्या 2 प्रकारच्या वेगवेगळ्या भरती झाल्या. दोघांचाही कालावधी 6-6 महिने असणार. योजनादूतचा 6 महिन्यांचा असणार, युवा कार्यप्रशिक्षणचा 6 महिने असणार. त्याच्यामध्ये एखादं वर्ष पुढे त्यांना पुढे जाऊन वाढवलं जाईल की नाही हे तेव्हा पुढे जाऊन समजेल त्याच्यामध्ये. आणि ही बघा त्यामधली न्यूज, जशी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण जाहिरात. आता ही जाहिरात ह्या युवा कार्यप्रशिक्षणा योजनेच्या अंतर्गत ही जाहिरात आहे. इथे स्पष्ट उल्लेख आहे, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलापूर ग्रामीण जिल्हा अस्थापनेवरील पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. सदर योजनेचा लाभ घेण्याकरता उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असणे आवश्यक आहे. म्हणून म्हटलं की मेन जे आर तुम्ही फॉलो करा. आता जसं ह्या जिल्ह्याची सोलापूरची ग्रामीणची निघाली, अशा बाकीच्या जिल्ह्यांची ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्या जाहिराती अशा प्रकारच्या निघणार. पण क्रायटेरिया काय असणार? त्यांचं वय 18 ते 35. ॲक्च्युअल पोलीस भरतीला किती लागतं हे जे नेहमी पोलीस भरतीचे एक्झाम वगैरे देतात किंवा त्या क्षेत्रात आहे त्या विद्यार्थ्यांना माहीत असेल. पुन्हा आरक्षण असतं त्यामध्ये, पण या ठिकाणी आरक्षण नाही, कारण हे मोजक्या दिवसांसाठी आहे, म्हणजे 6 महिन्यांचा कालावधीसाठी आहे. तर 18 ते 35 हा वयोगट राहणार याच्यामध्ये. 12वी जिथे तो क्रायटेरिया होता तोच त्यांनी यामध्ये छापलेला आहे बघा. उमेदवारासाठी किमान शैक्षणिक पात्रता, महाराष्ट्राचा रहिवासी असावा, आधार लिंक असावं, बँकेशी संलग्न खातं असावं. हे का? तर पुन्हा डायरेक्ट बेनिफिट त्यांचं पेमेंट त्यामध्ये येणार आहे. कारण हे जरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक भरत असेल तरीसुद्धा हे कोणाच्या अंतर्गत आहे? तर युवा प्रशिक्षण कार्याच्या अंतर्गत आहे. म्हणून हा एवढा मोठा फरक त्या ठिकाणी दिसून येतो. आणि आता हे सगळ्याच ठिकाणी सरसकट अशा प्रकारच्या पोलीस नाही तर इतर सगळ्याच जाहिराती तुम्हाला बघायला भेटतील. सेम अशाच शिक्षकांच्या देखील जाहिराती यामध्ये आलेल्या आहेत. आणि मग प्रश्न निर्माण झाला की अरे 18 ते 35, मग शिक्षकांचं वय असतं 18 ते 38 वर्ष, मग इथे 18 ते 35 का? तर याच्यामुळे, कारण ते त्या कौशल्याच्या अंतर्गतली ही भरती आहे म्हणून. आणि म्हणून सांगितलेलं असतं की थोडं GRकडे व्यवस्थित लक्ष द्या, कारण त्यामध्ये कन्फ्युजन होण्यासारखं निश्चितच आहे. आणि जसं तुम्ही ह्या वेगवेगळ्या GRकडे लक्ष द्याल त्यामुळे तुम्हाला नेमका क्रायटेरिया हा तुमच्या लक्षात येईल. आता आपण फॉर एक्झाम्पल म्हणून बघूया बघा. आता आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये एक GR दाखवला होता जो 20 पटसंख्येच्या शाळेवरती आधारित होता. आता ह्या 20 पटसंख्येच्या शाळेवर आधारित कोणते शिक्षक होते? तर जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत ते आणि DED BED धारक आहेत ते. आता यांचा क्रायटेरिया काय होता की वयाची 70 वर्षे. का? तर का ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत म्हणून. आणि DED BED वाले विद्यार्थी यामध्ये अप्लाय करू शकतात. पण त्यामध्ये त्यांनी एज लिमिट असं मेन्शन केलेलं नाही, पण जास्तीत जास्त 70च्या वरती तर नसावं, हे तर सिम्पल आहे. पण वय त्यामध्ये मेन्शन केलेलं नाही, पर्टिक्युलर असा नंबर मेन्शन केलेला नाही. जसा युवा कार्यप्रशिक्षणा योजनेच्या अंतर्गत त्यांनी मेन्शन केलं 18 ते 35 हा वयोगट असावा. परंतु यामध्ये अजून एक जाहिरात अशी आहे जी आपण आता ही गडचिरोलीची बघूया. ही आहे कंत्राटी शिक्षक भरती. आता पुन्हा हे मिक्स करू नका. 20 पटसंख्येचा GR हा वेगळा आहे, तो युवा कार्यप्रशिक्षणाच्या अंतर्गत त्यावरती असं काही लिहिलेलं नाही, परंतु युवाचा वेगळा आहे आणि हा कॉन्ट्रॅक्टचा वेगळा आहे, कंत्राटी भरतीचा वेगळा आहे. त्यामुळे सगळे GR असे मिक्स करू नका. तर हा GR काय सांगतो बघा. यामध्ये तर वयोमर्यादा ही 35 ते 40 वर्ष अशी आहे आणि जे कास्टमध्ये येतात ते 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात असं आहे. आता याची मुदत ही निघून गेलेली आहे. पण आता तुम्हाला प्रश्न पडतोय की यामध्ये कोणतं एज लिमिट आणि क्रायटेरिया नेमके असे वेगवेगळे का? मग आम्हाला घेतात त्यांना, म्हणजे त्यांना घेतात आम्हाला घेत नाही आहेत, हा फरक का पडतो? त्याच्यासाठी हा GR दाखवत आहे. आता या GR नुसार तर डेट निघून गेलेली आहे, पण ॲक्च्युअल स्थिती आता ह्या पर्टिक्युलर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना माहीत असेल, स्थानिक पातळीवरती त्यांना माहीत असेल. बघा या ठिकाणी जिल्हा परिषद गडचिरोली कंत्राटी शिक्षक भरती. आता ही कंत्राटी शिक्षक भरती आहे, यामध्ये युवा कार्यप्रशिक्षणाच्या अंतर्गत नाही, कारण हा जो GR आहे तो युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा जो GR निघाला त्याच्या आधीचा GR होता हा 13 ऑगस्टचा. यामध्ये किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता बघा, 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, जे पवित्र पोर्टलला लागतं अगदी हे तेच आहे.
आणि इथे लिहिलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिलेली नाही, जर रिक्त जागा भरल्या नाही तर ज्यांनी टेट दिलेली नाही अशांचा विचार या ठिकाणी केला जाईल. पुन्हा या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पदावरती नियुक्ती होईल. दुसरा टप्पा असेल 2022मधील अर्हताधारक उमेदवारांची कंत्राटी पदावरती नियुक्ती होईल आणि नंतर पेसा क्षेत्रातील शिल्लक रिक्त पदांची नियुक्ती होईल. आता यांचाच पेसा क्षेत्राचा सुद्धा वेगळा GR आहे जो मी ऑलरेडी अपलोड केला होता. कॉन्ट्रॅक्ट भरती वेगळी, पेसा क्षेत्राची भरती वेगळी. पेसा हा त्यांचा पर्टिक्युलर वर्ग आहे आणि त्याच याचे विद्यार्थी त्या ठिकाणी नेमले जातात. कुणीही जाऊन त्याच्यात अर्ज करू शकत नाही कारण त्यांची भरती ही त्यांच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असते, कारण हे एक स्पेशल क्षेत्र असतं म्हणून. आता यामध्ये एज लिमिट बघा, कमीत कमी 18 वर्ष असावे, जास्तीत जास्त 40 वर्ष असावे. आणि मागासवर्गीय, दिव्यांग उमेदवार, आता मागासवर्गीय म्हणजे बहुतेक यामध्ये सगळेच येतील, मग त्या OBC, EWS असेल, SC, ST, NT बाकीचे जे आहे हा मागासवर्ग कॉमन अर्थाने वापरला असेल या ठिकाणी. तर तो मागासवर्गीय आणि दिव्यांग हे सगळे उमेदवार, बाकी 45 वर्ष त्यांची वयोमर्यादा राहील. हे आता बघितलं मगाच्या याच्यामध्ये 18 ते 35 होतं, याच्यामध्ये 18 ते 45 आहे, 40 आहे. म्हणजे हा फरक पडतो का आता हा GR वेगळा आहे. याचं मानधन देखील वेगळं आहे, 20,000 एवढं यांचं मानधन आहे. आणि जे पवित्र पोर्टलच्या रिक्वायरमेंट आहेत सेम त्याच रिक्वायरमेंट या ठिकाणी आहे. फरक एवढाच आहे, जर असा उमेदवार उपलब्ध नाही झाला तर एक अट त्यामधली शिथिल करण्यात येते. पुन्हा त्या शिथिल केलेल्या अटीनुसार उमेदवार जर नाही भेटला तर दुसरी अट शिथिल करण्यात येते. असा एक क्रायटेरिया कमी करण्यात येतो. पण असं होणं थोडं कठीण आहे कारण भरपूर अभियोग्यताधारक आहेत जे ऑलरेडी वेल क्वालिफाईड आहेत, टेटमध्ये चांगला स्कोर आहेत. त्यामुळे खरं तर अशा कंत्राटी पद्धतीच्या पदभरतीच्या ऐवजी जे पोर्टलला इतके उमेदवार आहेत जे वाट बघतात त्यांना खरं तर या ठिकाणी संधी द्यायला पाहिजे. आणि बाकीचे जे काही न्यायालयीन प्रकरणं आहेत त्या न्यायालयीन प्रकरणांचा निकाल लागेल तेव्हा यांना परमनंट केलं तर काहीच हरकत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊन देऊ नका. तुम्ही थोडक्यात योजनादूत समजून घ्या, युवा कार्यप्रशिक्षण योजना समजून घ्या, त्याच्यात 20% पटसंख्येचा तो GR समजून घ्या आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची शिक्षण भरतीचा तो GR समजून घ्या. हे तुम्ही 4 GR समजून घेतले तर त्याचे क्रायटेरिया तुम्हाला मिक्स होणार नाही, ते क्रायटेरिया तुम्हाला समजून येतील. परंतु आता सगळ्यात जास्त या ठिकाणी हे असणार आहे की जे युवा कार्यप्रशिक्षण योजना आहे त्या अंतर्गत ज्या भरती चालणार आता, कारण तो एक कौशल्याचा भाग आहे, आता तो या ठिकाणी प्रकर्षाने सगळ्यांना जाणवून येईल. पण पुन्हा मी असंच म्हणेन की कोणत्याही प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट भरती आहे जे 20 पटसंख्या असो नाही तर कोणतीही असो, जी आता गडचिरोलीची देखील जाहिरात होती ती देखील असो, कोणत्याही प्रकारच्या कॉन्ट्रॅक्ट भरतीपेक्षा, कंत्राटी भरतीपेक्षा इतके जे अभियोग्यताधारक आहेत त्यांना संधी द्यावी. त्यानंतर कारण यामध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं जे TET आहे, CTET आहे किंवा त्यांचं DED BEDची मार्कशीट आहे, त्यांच्या डेट ह्या पुढच्या ना संधी नव्हती दिलेली. म्हणजे 2022ला टेट घेतली त्यामुळे 2022च्या त्या एक्झाम नंतरचा रिझल्ट लागोस्तोपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संधी दिली होती. त्याच्या पुढचे अजून विद्यार्थी आहेत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि त्या वयामध्ये ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये त्याचे पार्टेशन करण्यापेक्षा सरळ सरळ जे अभियोग्यताधारक आहे त्यांनाच कंपल्सरी त्या ठिकाणी घेऊन, कंपल्सरी त्यांनाच घेऊन जेव्हा काही शासनाचे निर्णय असतील किंवा न्यायालयाचा निकाल असेल तिथे जसं मेन्शन येतं बाकीच्या ठिकाणी यांची निवड, अंतिम निवड ही न्यायालयाच्या निर्णयावरती अवलंबून असेल, असं त्या प्रकारचे त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, जेणेकरून बाकीच्या ह्या म्हणजे जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार भेटेल आणि त्याचा मुलांवरती चांगलाच परिणाम होणार आहे. कारण नवीन शैक्षणिक धोरण हेच सांगतं DEDचे जे टीचर आहेत त्या ठिकाणी 1ली ते 5वीसाठी BEDच्या शिक्षकांचा निकालसुद्धा रद्द झाला. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी शिकवायची परमिशन नाही दिली 1ली ते 5वीसाठी. का तर BED त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण भेटावं हा त्यांचा उद्देश होता. त्या वयाला अनुसरून त्या प्रकारचं शिक्षण, कारण 1ली ते 5वीच्या DEDच्या विद्यार्थ्यांचे डेमो, त्यांचा एक्सपिरियन्स त्या प्रकारचा असतो. BEDच्या विद्यार्थ्यांचा स्लॅब वेगळा असतो.
आणि त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. मग इतकं जर नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी करत असेल तर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीची शिक्षक भरती ही तर अजूनच धोक्याची आहे. त्यामुळे बदली प्रक्रिया बंद करण्याचं कारणसुद्धा हेच आहे की विद्यार्थी ज्या शाळेत शिकतोय, शिक्षकांची त्याला सवय लागावी, चांगल्या प्रकारचं शिक्षण देता यावं. मग हे कॉन्ट्रॅक्ट खेळून कोणत्या प्रकारचं चांगलं शिक्षण यामध्ये होऊ शकतं ते शक्य नाही आहे. त्यामुळे अशा कॉन्ट्रॅक्ट खेळण्यापेक्षा त्या अभियोग्यताधारकांना संधी द्यावी आणि जेव्हा न्यायालयाचे निकाल येतील तेव्हा त्यामध्ये त्यांना कंटिन्यू करून घेण्यात यावं. तोपर्यंत जसं शिक्षण सेवक म्हणून असेही उमेदवार 3-3 वर्ष काढतात त्यामध्ये, तर त्या पद्धतीने काढेन. कारण ह्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या शिक्षकांच्या भरतीमुळे जी रेग्युलर शिक्षक भरती आहे याच्यावरती परिणाम होताना आपल्याला दिसून येणार. पुढे जाऊन बिंदू नामावलीचा प्रॉब्लेम होणार. कारण शिक्षकांची भरतीच मुळात त्या विद्यार्थ्यांच्या संख्येवर, त्यांच्या बिंदूवरती, आरक्षणावर ती बिंदू नामावली मोजली जाते आणि मग एकूण रिक्त पदांचा अहवाल तयार होतो. आता जर हे असं कॉन्ट्रॅक्ट खेळत बसले तर त्या ठिकाणी बिंदू नामावली मोजण्यात, पुन्हा शिक्षकांची भरती करण्यात आणि ज्या रिक्त पदं आहेत त्यावरती याचा परिणाम होऊ शकतो. आता पुन्हा या ठिकाणी त्यांनी युवा कार्यप्रशिक्षणाच्या त्याच GRमध्ये राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP अंतर्गत नवीन अभ्यासक्रम आराखड्याची अंमलबजावणी स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सुरू करण्यात आली. तसेच शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नवीन अभ्यासक्रम आराखडा राज्यातील अकृषी विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्याअंतर्गत 6 पैकी 5व्या आणि 6व्या व्हर्टिकल्समध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजेच अप्रेंटिसशिप या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाचाही समावेश करण्यात आला आहे. युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि हे सगळं जे आहे ह्या रोजगारात क्षमता वाढविणे, तसेच शिक्षण घेताना कामाच्या ठिकाणी कामाशी संबंधित कौशल्य आत्मसात करणे ह्या उद्देशाने या जागा या ठिकाणी भरल्या जातील. हे प्रशिक्षण दिलं जाईल. म्हणजे शिक्षण क्षेत्राचा पण समावेश, सगळ्या गोष्टींचा समावेश यामध्ये केलेला आहे. पण पुन्हा प्रश्न हा आहे की DED BEd अभियोग्यताधारक जे TET पास आहेत, CTET पास आहेत, ते भरपूर आहेत ज्यांनी टेट दिलेले आहे. हा ऑप्शन कधी निवडला पाहिजे कॉन्ट्रॅक्ट वगैरे भरतीचा? तर जेव्हा टेटची एक्झाम दिलेले विद्यार्थी भरपूर उपलब्ध आहेत, त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टी कमी असतील तर तो एखादा क्रायटेरिया मग पुढे जाऊन पुढच्या विद्यार्थ्यांना संधी. हे सगळे विद्यार्थी संपल्यानंतर तो पर्याय निवडला असता तर गोष्ट वेगळी होती. पण आपल्याकडे मुबलक प्रमाणात एवढे सगळे अभियोग्यताधारक उपलब्ध असताना कॉन्ट्रॅक्ट भरती करणं हे योग्य नाही. भले ती 1-2 वर्षाची. आज जर टेटची एक्झाम तर डिसेंबर 2022मध्येच नोटिफिकेशन होतं. आता 2024 चालू आहे. 3 वर्षांचा शिक्षण सेवक कालावधी असतो. 2 वर्ष तर असेच निघून गेले. मग आपले अभियोग्यताधारक त्या ठिकाणी काम करू शकतात. कॉन्ट्रॅक्ट भरण्यापेक्षा ह्या पद्धतीने भरले तर त्यांच्या हातात 1च वर्ष शिल्लक राहतं. अजून 1 वर्ष ते अशाच पद्धतीने काढतील. त्यांना कायमस्वरूपीची भरती भेटेन, कायमस्वरूपीचा जॉब भेटेन. सरळ मार्ग असताना आता हे वाकडे तिकडे मार्ग का निवडले जातात हे त्यांनाच माहिती. परंतु हे वेगवेगळे GR आहेत ते समजून घ्या, त्यातल्या क्रायटेरिया समजून घ्या, तुम्हाला ॲटोमॅटिक बाकीच्या गोष्टी समजून जातील.